पीसीओएस साठी शतावरी हे अतिशय जो प्रॉब्लेम असतो पीसीओएस, तर हे पीसीओएस बरेच डॉक्टरकडे ते जाऊन आलेत, मेडिसिन्स वगैरे महिने चालू आहेत, पण तरी त्याच्यातनं ना त्यांना रिझल्ट नाही येत. माझी एक पेशंट होती, 4 महिने पिरियड्स अजिबात आलेले नाही. ओके. पीसीओएसचा त्रास आहे. पूर्वी कधीतरी तिने कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स म्हणजे ज्याला आपण पीसीओएस साठी डॉक्टर जे देतात ते मेडिसिन्स घेऊन झालेले आहेत ॲलोपॅथीसाठी. परत त्याचे बरेच साईड इफेक्ट असतात, ज्याच्यामध्ये वेट गेन सुद्धा हा एक साईड इफेक्ट आहे. एन्झायटी वाढते हा सुद्धा एक साईड इफेक्ट आहे. केस गळतात, म्हणजे ते पिल्समुळेच गळतात असंही नाही, पीसीओएस मध्ये सुद्धा केस गळतात. सो असे सगळ्या गोष्टी होतात. सो तिने तेही घेऊन कंटाळली होती, आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली होती, होमिओपॅथी पण घेतली होती. शेवटी ती माझ्याकडे आली, आता हेही करून बघू, एक शेवटचा उपाय. म्हटलं ठीक आहे करून बघू, पण म्हटलं जर तू अगदी मी सांगते ते तंतोतंत 100% करणार असशील तर तुला त्याच्यामध्ये रिझल्ट येणार आहे. हिस्ट्री हे सगळं जे काही झालं, मी तिला डाएट प्लॅन लिहून दिला. म्हटली की पोळी भाजीच खायची आहे ना, मी करते. अच्छा, माझं मी बघते आता, फॉलोअपची काही मला गरज नाही. दुसऱ्या दिवसापासूनच तिचे सारखे मला सकाळ दुपार संध्याकाळ अगदी फोन, 2-2 वेळा फोन, की मॅडम हे कसं, हे किती, हे काय. आपल्याला अगदी वाटतं की साधी पोळी भाजीच तर आहे ना, माझं मी करीन. आतापर्यंत तेच करत आलो ना, झालं का नाही. थेरपीची गरज आहे, टेक्निकल ऍडवाइस, एक्सपर्ट ऍडवाइसची गरज आहे. पीसीओएस साठी शतावरी हे अतिशय उत्तम गुणकारी औषध आहे. औषध नको म्हणूया, इट इज अ हर्ब. ओके. सो शतावरी चूर्णचा वापर करावा. कल्प हे साखरेत घोळवलेलं असतं, साखरेत घोळवलेलं शक्यतो नकोच, तर चूर्णाचा वापर करावा, जेणेकरून तुमचे हार्मोन्स, स्पेसिफिकली फिमेल हार्मोन्स, विल फॉल इन प्लेस. ओके.